नमस्कार मंडळी. तर नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नागपंचमी हा निसर्ग, सर्प आणि पर्यावरणबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र सण आहे. भगवान नागदेवतेची श्रद्धेने पूजा करून सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्या जीवनातील सुख, शांती, आनंद आणि समृद्धी नांदो हीच नागदेवता चरणी प्रार्थना. सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून आपले सण चालू झाले. नागपंचमी हा पहिला सण. नागपंचमी सणापासून आपले सर्व सण चालू होतात. तर आज त्यातला हा एक पहिला सण चालू झालेला आहे आपला. नागपंचमीचा सण बघा, गावच्या कोकणातील आमच्या महिला मंडळ आहेत. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. पंचमीचा दिवस नागदेवतेतील दूध, फुले, हळद, कुंकू अर्पण करून पूजा केली जाते. अनेक ठिकाणी नागदेवताची प्रतिमेच्या किंवा वारुळाची पूजा करण्याची परंपरा आहे. या सणामार्गे निसर्ग आणि सर्प विषयी आदर व्यक्त करण्याची भावना आहे. साप हे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक असून ते उंदरासारख्या प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्यास मदत करतात. तर मित्रांनो, ही पहा, ही प्रसाद आहे बघा नागपंचमीची. आमच्या सगळ्या नागपंचमीच्या पूजन आलेल्या आहेत. तर मंडळी, हे पहा, आपल्या नागदेवतेची पूजा करते वेळी छोटंसं वारूळ आहे इथे. तर कोकणातील ही आपली अशी परंपरा आहे आणि ती परंपरा आपण जोपासलीच पाहिजे. तरच आपल्या पुढच्या पिढीला मित्रांनो माहिती पडेल की आपली परंपरा काय आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपल्या नागदेवतेची पूजा करते वेळी आपल्या महिला मंडळ, गावातील बायका, महिला आणि त्याच्यामध्ये ही छोटी सुद्धा आलेली आहे. मी जात होतो इकडे माझगाव साईडला, तर मला ह्या दिसल्या. तर म्हटलं एक आपली परंपरा कुठेतरी दाखवायला लागेल. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपल्या नागदेवतेची पूजा केली जाते, की त्याला सर्व बघा ना कसं अर्पण केला जातो. दूध, त्याच्यानंतर आबेल, गुलाल, अगरबत्ती आणि गावाकडच्या त्या काय बोलतात त्यांना, घुगऱ्या घुगऱ्या म्हणा किंवा मटकी म्हणा, अशा पद्धतीने अर्पण केला जातो. बघा, हे सर्व त्याला नैवेद्य इथं दाखवलेलं आहे की बाबा रे, तू आमच्यावरती नाराज नको होऊ. अशी ही पूर्वीपासून, म्हणजे पूर्वीपासूनच ही परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तर बघा, हा छोटा बाल देखील आपल्या नागदेवतेला बोलतात ना, त्याची पूजा करतोय. तो पूजा करतील म्हणजे बघा, अशा छान मस्त आपली परंपरा जपली पाहिजे. नागदेवती बाबा की जय. या सणामार्गे निसर्ग आणि सर्पविषयी आदर व्यक्त करण्याची भावना आहे. साप हे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक असून ते उंदरांसारख्या प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्यास मदत करतात. नागपंचमी आपल्या निसर्गाचे संरक्षण, प्राणी मात्राबद्दल करुणा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास संदेश देत आहे. तर आपणास व आपल्या परिवारास नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ही बघा, ही छोटी मुलगी आपल्या नागदेवतेची पूजा करायला आलेली आहे. तर तिने पूजा करून झाली आहे आता ते.
तर मंडळी ह्याला गोमेटा असं बोलतात. तर हा नागदेवतेला खूप वर्षापासून परंपरेनुसार हा गोमेटा तिथं दाखवल्याच्या नंतर पूजा केली जाते. हे पहा, तिथं ठेवला जातो. त्याच्या जो वारूल आहे, त्या वारुलावरती तो गोमेटा ठेवला जातो. हे पहा. अशा पद्धतीने हे सर्व आपले जे कोकणातील पारंपरिक म्हणजे नागदेवतेबद्दलचा आदर आणि त्याला सांगितलं जातं की बाबा रे, की तुझ्या आम्ही मनापासून पूजा केलेली आहे. हा गोमेटा आहे मित्रांनो, बघा हा. बघा त्याच्यामध्ये आपला सर्पमित्र तर आहे नाही, पण आतमध्ये असलेला वाळू, सर्व मुंगी म्हणा व इतर जीवजंतू असतात, तेच म्हणा ते हे करत असतात, भक्षण करत असतात. पण आपली ही परंपरा आहे मित्रांनो, हे आपण ही जोपासायलाच पाहिजे. नागपंचमीचा हा आपल्या हिंदू धर्मामधला पहिला सण चालू झालेला आहे. आजपासून आपले सर्व सण चालू झाले. पहिला सण, त्यातील पहिला सण हा नागपंचमी. तर आता ही मंडळी चालली घरी. बघा हा छोटा गोंडसबाल चालला होता नागोबा देवाला आपल्या पूजायला. ए छोटे, कुठे गेल्या तुम्ही? कुठे? अरे बापरे, कुठे गेलात? हा, नागदेवतेला हात जोडून विनंती आहे की जर का आमचं काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ कर, आणि नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.